हाय गाईज, जसं मग तुम्हाला म्हटलं होतं की आपल्या पुढचा व्हिडिओ मी मार्कोचा रिव्ह्यू देणार आहे. तर एकच वाक्यात सांगतो, हिंसा हिंसा आणि फक्त हिंसा. माइंड ब्लोईंग सिनेमा आहे. म्हणजे स्टार्ट टू एंड तुम्ही खुर्चीहून अजिबात उठणार नाही. मल्याळम सिनेमाला या सिनेमाने एका वेगळ्या लेवलवर नेऊन ठेवलं आहे. विशेषतः उन्नी मुकुंदन काय काम केलं त्याने, काय काम केलं तर अख्खा पडदा त्याने व्यापून टाकला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सिनेमाची जी ट्रीटमेंट आहे ना ती भन्नाट आहे. म्हणजे डिरेक्शन सिनेमाचं एका वेगळ्याच लेवलला गेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो की तमिळ, तेलुगू, कन्नड सिनेमा सध्या सगळ्यांवरती राज्य करत आहे. पण आता मल्याळम सिनेमा पण या मार्कोनंतर मागे पडणार नाही आहे. स्टार्ट टू एंड म्हणजे 2.5 तासाचा पिक्चर आहे. तुम्ही त्या विश्वात हरवून जाल आणि पिक्चर संपल्यावर तुम्ही एका वेगळ्याच म्हणजे तुमचं डोकं भणाणलेलं असेल, इतकी हिंसा पडद्यावर दाखवण्यात आली आहे. पण तरीसुद्धा तुम्ही हा सिनेमा एन्जॉय करता. यामागचं कारण त्याला दिलेली ट्रीटमेंट, म्हणजे त्यातलं गँग वॉर असेल, त्याला दिलेली ट्रीटमेंट असेल, त्यातले जे सिक्वेन्स असतील, त्यातलं एक छोटंसं सस्पेन्स आहे ते शेवटी जेव्हा ओपन होतं ते असेल, किंवा सिनेमाची स्टोरी असेल. एक साधी सोपी कथा ज्या पद्धतीने पडद्यावर मांडली आहे ना, भन्नाट. म्हणजे या सिनेमाच्या टीमना पण अपेक्षा नसेल की हा सिनेमा बंपर हिट होईल. कारण हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला तेव्हा साधारणतः काही 150 ते 200 थिएटर्स मिळाले होते. पण आता बेबी जॉनचे शोज, बेबी जॉनचे स्क्रीन्स या सगळे मार्कोला मिळाले आहेत. आठवडा संपता खूप मोठी जंप या सिनेमाने मारली आहे. जवळपास 70 ते 80% शोज या सिनेमाचे वाढले आहेत. हेच या सिनेमाचं यश आहे. आणि उन्नी मुकुंदन लाजवाब चुम्मा, म्हणजे काय त्याने काम केलं राव, जबरदस्त. म्हणजे आतापर्यंतचा उन्नी मुकुंदन आणि आता ह्या सिनेमातला उन्नी खूपच वेगळा आहे. 2019 साली आलेल्या मिखाईल या सिनेमाचा हा स्पिन ऑफ आहे. आणि मल्याळम सिनेमाच्या हिस्ट्रीतला आतापर्यंतचा हा सगळ्यात हिंसक सिनेमा मानला जातो आहे. त्यामुळे जर का हा सिनेमा तुम्ही बघायला जाणार असाल तर एकटे जा, मित्रांसोबत जा, भावासोबत जा. पण लहान मुलांना किंवा वयोवृद्ध माणसांना घेऊन जाऊ नका. कारण ॲनिमल या सिनेमापेक्षाही जास्त हिंसा या सिनेमात दाखवलेली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन एका वेगळ्याच लेवलला आहे. आणि मल्याळम इंडस्ट्री या सिनेमानंतर एका वेगळ्या उंचीवर जाईल असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीने तमिळ, तेलुगू, कन्नड सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होते, त्याच हिशोबाने ही फिल्मसुद्धा मल्याळम इंडस्ट्रीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल असं वाटतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उन्नीचे तुम्ही फॅन व्हाल, कारण त्याने भन्नाट काम केलं आहे. त्याचं दिसणं, त्याचं वावरणं, त्याची स्टाईल, या सगळ्याने पडदा व्यापून टाकला आहे. सो गाईज, रिकमेंड करतो, या विकेंडला काही काम नसेल तर मार्को जाऊन अवश्य बघा. 2.5 तास फुल एंटरटेन. फक्त अति जास्त रक्तरंजितपणा जर बघण्याची सवय असेल तर आवर्जून जा. या सिनेमाला मी देतोय 3.5 स्टार. थँक्यू सो मच.